महत्त्वाची बातमी आहे। राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम छेडछाडीचे दावे फेटाळले। ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ शकत नाही हे वारंवार सिद्ध झालंय। ईव्हीएम वायफाय किंवा ब्लूटूथशी कनेक्ट होऊ शकत नाही। राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। तर निवडणूक अधिकारी चोकलिंगम नेमकं काय म्हणाले? ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ शकत नाही हे वारंवार सिद्ध झालंय। मशीनमध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट युनिट असतं। कंट्रोल युनिटमध्ये बर्न इन चिप असते, ज्याचे प्रोग्रामिंग बदलले जाऊ शकत नाही। कंट्रोल युनिट फक्त मतदान करणाऱ्या उमेदवारांची संख्या नोंदवतं। पारदर्शकतेसाठी व्हीव्हीपॅट सुरू करण्यात आले आहेत, ते निवड चिन्ह दर्शवते। ईव्हीएम सुरक्षेचे तांत्रिक आणि प्रशासकीय असे दोन भाग आहेत, ते तांत्रिकदृष्ट्या फुलप्रूफ आहेत। वायफाय किंवा ब्लूटूथसह कनेक्शनची शक्यता नाही, त्याची चिप पुन्हा प्रोग्राम केली जाऊ शकत नाही। तर प्रशासकीय बाजू प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करते, असं त्यांनी म्हटलंय।